नाशिकचा भोंदू ज्योतिषी अशोक खरात याची सलग तिसऱ्या दिवशी 4 तास एसआयटी चौकशी करण्यात आली। खरातला एसआयटी टीमकडून नाशिक पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। महिलांवरील लैंगिक अत्याचारासोबतच मोक्याच्या जमिनी बळकावणं, दडपशाही करणं हे सगळे प्रकार त्यांनी केलेत। अर्थातच हे प्रकार प्रशासकीय यंत्रणा, राजकीय दबाव आणि पोलिसांच्या मदतीशिवाय होऊ शकत नसल्याचा आरोप करण्यात येतोय। खरात प्रकरणी दररोज नवनवे धक्कादायक तपशील समोर येत असतानाच आता एक मोठी आणि संशयास्पद घडामोड उघड झाली आहे। खरातच्या अटकेच्या अवघ्या 3 दिवस आधी शिर्डीत राज्यातील 3 IAS अधिकाऱ्यांसोबत त्याची गुप्त बैठक झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे आणि या बैठकीमुळे या प्रकरणाला अधिकच गंभीर वळण मिळालंय। खरातच्या दरबारात बडे बडे अधिकारी। अटकेपूर्वी खरातची अधिकाऱ्यांसोबत बैठक। शिर्डीतल्या बैठकीतले ते 3 अधिकारी कोण? ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्माच्या नावावर महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदू अशोक खरातनं कोट्यावधींची माया जमवत साम्राज्य उभारलं। त्यासाठी शासकीय अधिकारी, राजकीय नेते आणि अनेक मोठ्या सेलिब्रिटींना हाताशी धरलं। मात्र महिला अत्याचार प्रकरणात खरातच्या मुसक्या आवळल्या गेल्या आणि त्याच्या काळ्या कारनाम्यांचं बिंग फुटलं। अटकेच्या काही दिवस अगोदर शिर्डीमध्ये खरात आणि 3 सनदी अधिकाऱ्यांची बैठक झाली। या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली, अटकेच्या पार्श्वभूमीवर काही रणनीती आखली गेली आहे का, याबाबत काहीही माहीत नसलं तरी या चर्चेमुळं किंवा या बैठकीमुळं हे प्रकरण अधिकच गडद झालंय। खरातच्या या गोपनीय बैठकीमागे विनोद नावाची व्यक्ती होती अशी माहिती आता समोर येते। विनोद नावाच्या या व्यक्तीनंच 3 IAS अधिकाऱ्यांची आणि खरातची बैठक घडवून आणल्याची माहिती आहे। पण ही बैठक नेमकी कशासाठी झाली? या बैठकीत काय चर्चा झाली? त्यात काय घडामोड घडली? राज्यातील ते 3 IAS अधिकारी कोण? SIT चौकशीत समोर येणार का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। शिर्डी परिसरात आरोपी खरातचा विनोद नामक पंटर आहे। हा विनोद आता कुठे लपून बसलाय याचा तपास पोलीस करतायत। राज्यातील बडे अधिकारी नराधम खरातच्या दरबारात जाण्यामागे अनेक कारणं सांगितली जातात। चॉईस पोस्टिंग, बदल्या आणि बढतीचं गणित यासाठी हे अधिकारी खरातच्या दरबारात जात असत। कामाच्या मोबदल्यात खरातला जमिनीतील गुंतवणुकीच्या स्वरूपात दक्षिणा दिली जात असे। अनेक वेळा तर अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांच्या नावावर खरातने अनेक ठिकाणी जमिनींची खरेदी विक्री केल्याचा संशय आहे। नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील मोक्याच्या ठिकाणी प्रामुख्यानं पाथर्डी गवळाने, सिन्नर परिसर, शिर्डी ओझर पट्टा या परिसरात गुंतवणूक केली आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये एका शासकीय अधिकाऱ्याकडे संशयाची सुई वळली आहे। मुंबईतील एक डेप्युटी कलेक्टर खरातला सातत्यानं मदत करत असल्याची चर्चा आहे। खरातला अटकेपासून वाचवण्यासाठी वकील पुरवण्यापासून आर्थिक रसद पुरवण्याचं काम याच अधिकाऱ्यानं केल्याची चर्चा आहे। खरातचे अधिकाऱ्यांशी असलेले संबंध समोर आल्यानंतर विरोधकही आक्रमक झालेत। खरातशी संबंध असणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी करण्यात येते। मोठे मोठे मासे यात गळाला लागणार आहेत आणि ज्यांना कोणाला वाटते की आपली व्हिडिओ असतील तीच लोक पुढे यायला तयार नाही आहेत। पण हे जे काही एप्स्टीन फाईल आहे महाराष्ट्राची, ही वरवर दिसते तितकी सोपी नाही। अशोक खरातचे ते आर्थिक व्यवहार सुद्धा, म्हणजे काल शिर्डीलाच मला वाटते काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांनी एका 3 IAS दर्जाच्या अधिकाऱ्यांनी बैठका घेतल्या। कोण IAS दर्जाचा अधिकारी पाणी आरक्षित करण्यापासून, म्हणजे लाखो लिटर पाणी त्याच्या आश्रमाला आरक्षित केलं गेलं, हे इतकं भयंकर आहे। त्यामुळं या संदर्भामधला तपासात ह्या सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील। त्याच्यामध्ये अनेक मंत्री आहेत, IAS अधिकारी आहेत आणि IPS अधिकारी आहेत, मोठमोठ्या हुद्द्यावर असलेले अधिकारी आहेत। या सगळ्यांची गच्छंती झाली पाहिजे आणि यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। सरकारी अधिकाऱ्यांचे सुद्धा नाव येताना दिसते। खरातच्या पत्नीसोबत अभिजित भांडे नावाचे जो अधिकारी आहे, याचे आर्थिक व्यवहार झाल्याचं ते जिथे असे आर्थिक व्यवहार असतील तिथे चौकशी केली जाईल। या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत वरिष्ठ स्तरावर मॉनिटरिंग होते आहे। स्वतः डीजींना मी सांगितलेलं आहे की त्यांनी याचं मॉनिटरिंग करायचं आहे। याच्यामध्ये SIT तयार केलेली आहे
नाशिक CP आणि SIT मिळून या ठिकाणी हे काम पूर्ण करत आहेत आणि मला असं वाटतं की या संदर्भात कुठल्याही परिस्थितीत कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही. महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर आणि आयकर विभागाच्या चौकशीसोबतच भोंदूबाबाचं हे नवीन प्रकरण समोर आलंय. SIT कडून खराची सखोल चौकशी सुरू असून आता या बैठकीचा आणि विनोदच्या भूमिकेचा तपास होणार आहे. यातून खराच्या प्रभाव क्षेत्रातील प्रशासकीय आणि राजकीय कनेक्शन उघड होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.